पुण्याहून अक्कलकोटला जात असाल तर ही चूक बिलकुल करू नका। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अक्कलकोटला आल्यावर लोक मुख्य मंदिर पाहून परत येतात, पण अक्कलकोटला अजून खूप काही आहे। तुम्हाला माहीत आहे का? अक्कलकोटला एका दिवसात काय काय पाहू शकता मी तुम्हाला आज एका मिनिटात सांगणार आहे। तर ही रील नक्की सेव्ह आणि शेअर करा। वटवृक्ष मंदिर, इथे श्री स्वामी समर्थ महाराज बसायचे असं मानलं जातं। खंडोबा मंदिर, जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सुरुवातीच्या काळात अक्कलकोटला आले तेव्हा त्यांनी सुमारे 15 दिवस या मंदिरात वास्तव्य केले। गुरु मंदिर, याच ठिकाणी स्वामींचे पावले जागोजागी उमटले आहे। समाधी मंदिर आणि चोळप्पा महाराजांचा वाडा, हे सगळं एका दिवसात व्यवस्थित पाहायचं असेल तर प्लॅनिंग खूप महत्त्वाची असते। म्हणूनच आमच्या पुणे ते अक्कलकोट यात्रेत तुमचं स्वागत आहे। ही यात्रा फक्त 1200 रुपयामध्ये असते। ही यात्रा दर महिन्याला पुण्याहून असते। येणारी यात्रा 7 आणि 8 मार्चला आहे। सीट बुक करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। धन्यवाद।